भाजपचा जेनझी आउटरीच प्रोग्राम तरुणांशी थेट संवाद साधण्यासाठी भाजपची विशेष टीम नितीन नबीन, स्मृती इराणी, विनोद तावडेंसह अनेक नेत्यांचा टीममध्ये समावेश। तरुणांचा आकांक्षा आणि चिंतांवर भाजपचा फोकस। विद्यार्थ्यांशी आणि विद्यार्थिनींशी संवाद साधायचा, मात्र महिला आरक्षणाला विरोध करायचा ही राहुल गांधींची दुटप्पी भूमिका। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राहुल गांधींवर टीका। काँग्रेस पक्ष बोलघेवड्यांचा केवळ बोलण्यापुरताच उरलेला फडणवीसांचा निशाणा। नागपुरातील कार्यक्रम भाड्याने आणलेल्या लोकांचा नव्हता, तर खरे जेनझी रेशीम बागेमध्ये पाहायला मिळाले। छात्रों की गूंज कार्यक्रमावरून मुख्यमंत्र्यांचा टोला। पुण्यातील COEP कॉलेजमध्ये काँग्रेस आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा। काँग्रेस पाठोपाठ आता राड्या प्रकरणी भाजप आणि अभाविपच्या 30 ते 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। चाकण MIDC मधील रस्त्यांवर कायमचा तोडगा काढण्यात येणार। खड्डे आणि विजेची समस्या दूर होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन। पुढारी न्यूजच्या पाठपुराव्याला यश। भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाची पालिकेतील गटबाजीवर तीव्र नाराजी व्यक्त। महापौर रितू तावडे यांच्याबाबतच्या वादांची पक्षाकडून गंभीर दखल घेतली गेली। गटबाजीला खतपाणी घालणाऱ्या नेत्यांवर कारवाई होणार। मनोज जरांगेंचा लढा आमच्या विरोधात नाही, शासनाच्या विरोधात आहे। जरांगेंच्या आंदोलनावर सरकार निर्णय घेईल। मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या आंदोलनावर छगन भुजबळांचं विधान। वांद्र्यातील नेव्हिल डिसोजा मैदानाच्या संरक्षणासाठी आदित्य ठाकरेंचं तिरंगा रॅली आंदोलन। आंदोलनामध्ये आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना मैदानाच्या विधानावरून उपरोधिक टोला। मैदान वाचवण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावं, आदित्य ठाकरेंचं आवाहन। परभणीमध्ये नर्सिंग परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा फोटो व्हॉट्सॲपवर झाला व्हायरल। महिला पर्यवेक्षकेसह बहिणीच्या विरोधात गुन्हा दाखल। परीक्षा सुरू असतानाच मोबाईलमधून प्रश्नपत्रिकेचा फोटो काढल्याचा आरोप। साखरेच्या पाठोपाठ आता गुळाच्या दरात सुद्धा मोठी वाढ। गुळाच्या बाजारभावामध्ये प्रति क्विंटल 800 ते 1200 रुपयांची दरवाढ। ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार। दरांमध्ये आणखी चढ उतार होण्याची शक्यता। सर्वसामान्यांच्या ताटामधला भात सुद्धा महागला। तांदळाच्या घाऊक दरामध्ये सुमारे 11% दरवाढ। कोलम, इंद्रायणी, आंबेमोहर, बासमती तांदूळ महागला। मुंबईमध्ये व्यायामशाळेतील शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना। पार्लेश्वर जिम्नॅस्टिक व्यायामशाळेमधली घटना, तर विलेपार्ले पोलीस ठाण्यामध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवला। छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगर दुर्घटना, तर मुरलीधर चांदगुडे यांच्यावर मूळ गावी अंत्यसंस्कार झाले। मात्र पत्नीच्या सांगण्यावरून मुरलीधर आम्हाला भेटायलाही येत नव्हता। पत्नीनं त्यांना घराबाहेर काढून दिल्याचा मुरलीधर चांदगुडेंच्या बहिणीचा आरोप। जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस। चिनाब नदीच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। सलाल धरणाचे सगळे दरवाजे उघडले। श्रीलंका भारत दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये भारताचा टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय, तर भारताकडून देवदत्त पडिक्कलचे सलग दुसरं शतक। कर्णधार शुभमन गिलचं अर्धशतक। पहिल्या दिवस अखेर भारताची 5 बाद 300 धावसंख्या।